नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 37 आणि 38 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग प्रिन्सेसमध्ये. बोटनेक ब्लाऊज आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण कटिंग बघूयात. सगळ्यात अगोदर ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला उंचीचं माप घ्यायचं असते. तर उंची मी तुम्हाला सांगते. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता हा 14.5 इंचाचा ब्लाऊज तयार आहे, तर आपण 15.5 इंचावर एक मार्किंग करायची. 15.5 इंचावर आपण मार्किंग केल्याच्या नंतर आता हा बोट नेक ब्लाऊज असल्यामुळं याचं शोल्डर फुल शोल्डर असतं. तर फुल शोल्डरचे आपल्याला निम्मं घ्यावं लागतं. तर फुल शोल्डर किती आहे? 15 इंच. 15 इंचाच्या निम्मं किती होतं? 7.5 इंच. 7.5 वर आपण एक मार्किंग केले. तेच मार्किंग थोडीशी आपण 7.5 इंचावर खाली करायचे आणि नंतर ही लाईन आपल्याला सरळ येण्यासाठी मी ही दुसरा पॉईंट दिला. आता 7.5च्या नंतर जेवढं आपण शोल्डर घेतले तेवढंच आपल्याला जवळजवळ मार्किंग करायचे 7.5चे. आता याच्यामध्ये 1 इंच आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला मुंड्यासाठी किती राहतं? 6.5 इंच. परफेक्ट माप आहे. अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर उतार हा 1 इंच द्यायचा आहे. म्हणजे काय होतंय, फिटिंगला ब्लाऊज एकदम बरोबर बसते. आता नेकसाठी आपल्याला घ्यायचं आहे, ज्याला ब्रॉड किती लागते त्याच्या याच्यानुसार पण असते. 3.25 इंच. 3.25 आपण गळा घेतला आहे. फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हा जवळजवळ 6.5 इंचाचा आहे. 6.25 ते 6.5. हा आपण गोल करा किंवा तुम्हाला जसा लागतोय त्याच्यानुसार जरी केला काही हरकत नाही. खूप सुंदर गळा बसून जातो. आता 37 चेस्ट आहे. तर 37चा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा आहे, जसं मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. 18.5 हा दुसरा भाग आला आणि चौथा भाग आला जवळजवळ 9.25 इंच. हे माप तुम्ही 38 साईजला पण वापरू शकतात. एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज आहे. 2 इंच आपलं शिलाई मार्जिन कंपल्सरी, आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवतो. आता सगळ्यात अगोदर ज्या वेळेस आपण गळ्याला उतार दिला, बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागं इथं अर्धा ते पाऊण इंच यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन सरळ करायची. आपल्याला कॉलर ब्लाऊज किंवा बोटनेक जर असेल तर आपल्याला अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे. तसंच आपण इथून एक लाईन घेऊया 1.5 इंचावर आणि फ्रंट लाईन आहे 1 इंचावर. आता आपल्याला जो उतार आहे, जसं मी आखून घेते, याच्यापासून आपल्याला निम्म करायचं आहे आणि नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आहे. थोड्या गोष्टी लक्षात घ्या, एकदम परफेक्ट असं येणार. आता थोडंसं खाली गेले तर आपण कटिंगमध्ये परफेक्ट हे करून घेऊ. आता कंबर आहे कस्टमरचं, हा जवळजवळ 32चा चौथा भाग आलाय 8 इंच. 8 इंचामध्ये 1 इंच पाठीमागं टक्ससाठी आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन. ही लाईन याला जोडून घ्यायची आणि ही लाईन याला जोडून घ्यायची. आता आपण याची कटिंग करू. आता कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला, जसं आपण हा उतार आपल्याला डायरेक्टली कट करायचा आहे. आता मोंड्याची बाजू आपल्याला जी बाहेरची आहे त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची. आता आपण आता हा गळ्याचा हा मी पुढचं तुम्हाला सांगितलं, पण आता हा पाठीमागचा भाग आहे तर नीट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा देऊ शकता. तर मी अगोदर एक 3.5 इंचाचा बॉक्स तयार करते. हा 3.5 इंचाचा झाला. आता गळा तुम्हाला टाकायचा ठरला तर 9-10चा तुम्ही टाकू शकतात. आता हा 11 इंचाचा गळा आहे. 11 इंचावर एक मार्किंग केली आणि ही लाईन आपल्याला सरळ ही आखून घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही
वेगवेगळ्या पद्धतीचा आकार देऊन गळा एकदम परफेक्ट असा करू शकता. जसं मी याच्यामध्ये पान आकार देते, म्हणजे हा गळा एकदम परफेक्ट असा, थोडासा बाहेरून जरी घेतला तरी पण चालते. हा झाला आपला बॅक साईडचा गळा. तुम्ही याच्यामध्ये गळा वेगवेगळा टाकू शकतात. आता आपल्याला ज्या वेळेस फ्रंट कटिंग करायची त्यावेळेला कशी केली पाहिजे मी तुम्हाला दाखवते. आता फ्रंटसाठी आपण हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. जसं की मी याला पूर्ण ठेवून घेतले. आता हे पूर्ण आपण जसं आहे तसं त्यानुसार आपण आखून घेऊ, किंवा डबल जरी माप घेतले तरी चालते. पण आपल्याला टाइमपास नको व्हायला, लवकर कटिंग व्हावं म्हणून मग आपण शक्यतो असंच करायचे. आता थोडंसं प्रेस जरी केलं तरी काही गोष्टी लक्षात येतात. आता हा बघू शकतात तुम्ही. परत एकदा आपण हा शोल्डर आहे का नाही 7.5 आपण ते क्लिअर करू. 7.5 शोल्डर बरोबर बसते. आणि हा आपला फ्रंट मुंडा, ही आपली लाईन झाली. आता फ्रंट नेक आपल्याला किती 6.5 ते 7 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो. मला लक्षात येते किती घेतले आणि त्याच्यानंतर मी याला गोल आकार देऊन घेतले. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर. 10.5 इंचावर आपण एक टक्स पॉईंट घेतला. त्याच्यानंतर 3.5 इंचावर आपण एक पॉईंट दिला. तो पॉईंट आपण इथं टच करू आणि हा याला जोडून घेऊ प्रिन्सेससाठी. आता आपल्याला 37 चेस्ट आहे. आपण 2.5 इंचाचा टक्स घेऊया. तो 2.5 इंच आपण इथं याला जोडून घेतलाय. अर्धा इंच थोडंसं बाहेर आले, नॉर्मल अर्धा इंच एवढंच. आता हे जे 2.5 इंच माप घेतलं तेच 2.5 इंच आपण बाहेरच्या बाजूने, इथं आपल्याला अर्धा इंच बाहेर निघायचं आहे. ज्यावेळेस आपला टक्स जोडला जातो तर त्यावेळेस हा मोंडाचा आकार कमी पडतो, त्याच्यासाठी मग आपण इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता हे जे अर्धा इंच आपण बाहेर आलोय तर क्रॉसमध्ये याला जोडून घ्यायचं आहे. जोडून घेतल्याच्या नंतर हा पॉईंट याला इथं द्यायचा आहे. आता ही जी थोडीशी बाजू आहे ती आपण जेवढं आपण हुकलूक पट्टीसाठी ठेवतो त्यानुसारच मी पण ठेवते, कट करत नाही. कटिंग करताना थोडंसं बाहेरची बाजूच कट केली पाहिजे. माझ्याकडून आतमधले पार्ट कट केले करण्यात आला. ज्यावेळेस आपण चारी बाजूने कट करतो त्याच्यानंतर मधले पार्ट आपण कट केले पाहिजे. आता जेवढं शिवण्यासाठी आपण कापड गुंतवतो तेवढंच मी ठेवले आणि अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आपला रेडी झालाय. आता कटिंग करून रेडी झालाय. आता आपण बाही कटिंग कशी केली पाहिजे मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. बाही कटिंग करण्याची पद्धत, तर तुम्हाला माप घ्यायचे तिरकं आणि त्यानुसार घडी टाकायची. जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून मग मी त्याची कटिंग दाखवित नाही. पण जुने व्हिडिओ पण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपण बाही कटिंग केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल आणि व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.